धीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारि बरणो रघुबर विमल जसु जोदायक फलचारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। आता याच्या पुढची जी लाईन आहे आपण रेग्युलर म्हणतो शंकर सुवन केसरी नंदन, तर सुवन शब्दाचा अर्थ आहे मुलगा। तर शंकर भगवान हनुमंतराया मुलगा नाही तर शंकर स्वयं केसरी नंदन। शंकर हे भगवान स्वतःच हनुमंतराया त्यांचं रूप आहे। शंकराचा 11वा अवतार हनुमानजी आहेत, म्हणून शंकर सुवन म्हणायचं नाही, शंकर सुवन न म्हणता शंकर स्वयं केशरी नंदन असं म्हणायचं। शंकर स्वयं केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा।
पर राम तपस्वी राजा असं आपण म्हणतो. तर त्या तिथे असं म्हणायचंय, सब पर राम राय सिर ताजा, म्हणजे सगळ्याच्या डोकावर राम राजाचं छत्र आहे असं तिथे म्हणायचंय. सब पर राम राय सिर ताजा, तीन के काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन भल पावे, चारों जुग परताप तुम्हारा, है बरसीधर घर उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि निधि दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा. आता आपण म्हणतो राम रसायन तुम्हारे पासा, आणि आपण काय म्हणतो, सदा रहो रघुपती के दासा असं म्हणतो आपण. पण तसं नाही म्हणायचं. रामभद्राचार्य महाराजांनी सांगितलंय, सदा रहो रघुपती के दासा नाही, सादर हो रघुपती के दासा. हनुमानजी तत्पर आहेत, सावध आहेत हनुमानजी. एका पायावर हनुमानजी, एक गुडघा खाली टेकून एक पाय असा उंच धरून हनुमानजी सावध पोझिशन मध्ये आहेत. म्हणून सादर हो रघुपती के दासा, सादर हो रघुपती के दासा. सादर हो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंतकाल रघुबर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त गाई. और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत बलबीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. आता ऐका, आपण म्हणतो जो सतबार पाठ कर कोई, असं नाही म्हणायचं. महाराज सांगतात, यह सतबार पाठ कर जोई, म्हणजे जो कोणी हनुमान चालिसाचा हा पाठ, यह सतबार. यह सतबार पाठ कर जोई, छूट ही बंदी महासुख होई. जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीशा, तुलसीदास सदा हरि चेरा, कीजे नाथ हृदय मारेरा, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. पवन तनया संकट हरण, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुरभूप. सियावर रामचंद्र की जय. स्वरगुंजन वारकरी या युगमातून हा जो
त्रुटी रहित हनुमान चालीसा आपण गायलाय तो तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळेल याच चॅनलवरती. आणि सर्व भाविकांनी माझ्या समोर आहेत तोपर्यंत विसरला असाल आज तो उद्या आठवणीनं हनुमान चालीसाचं पुस्तक घेऊन या. आणि माझ्या ताईंनो सगळ्यांनी कान देऊ नये का, खरंच तुम्हाला तुमचं लेकरू बलवान आणि बुद्धिमान व्हावं असं जर वाटत असेल, कारण कोणत्या आईला वाटत नाही माझं लेकरू सुदृढ असावं बुद्धिमान असावं, प्रत्येक आईला वाटतं. खरंच लेकरू बुद्धिमान व्हावं बलवान व्हावं, शाळेत गुरुजी काय शिकवतात ते त्याच्या डोक्यात बसावं, आई काय खाऊ घालते ते त्याच्या अंगी लागावं, त्याचं शरीरानं बळकट व्हावं, बुद्धीचा विकास व्हावा असं जर वाटत असेल ना तुम्हाला, तर थोडीच काळजी घ्या. फक्त काय, तुम्ही स्वतः संध्याकाळी हरिपाठ घ्या, घरामध्ये भाकरी बनवताना रामकृष्ण हरीचा जप करा. हे तर कराच तुम्ही परिवाराच्या सुखासाठी. पण लेकरू बुद्धिमान व्हावं असं जर वाटत असेल तर सकाळी 6:30ला आणि सायंकाळी 6:30ला तुमच्या मुलाला सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30 वेळेला हनुमान चालीसा म्हणायला सांगा. एकदाच म्हणायला, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा हनुमान चालीसा म्हणायला लावा. तुमच्या लेकरानं जर हा नित्य पाठ केला, या व्यासपीठावर बसून सांगते तुमचं लेकरू 100% बलवान आणि बुद्धिमान होणार. काही त्याला आजार असतील तर ते सुद्धा निघून जातील. त्याला जर काही शारीरिक त्रास असेल, पाठ केलेलं लक्षात राहत नसेल गुरुजींनी शिकवलेलं, तर विश्वास ठेवा 100% त्याच्यामध्ये दुरुस्ती होणार. कारण हनुमान चालीसामध्ये सांगितलंय नासे रोग हरे सब पीरा, पण कशानं, जपत निरंतर हनुमत बीरा. संकट ते हनुमान छुडावे. तुलसीदासजींची भक्ती पाहून एक राजानं जळून त्यांना बंदीशाळेत टाकलं होतं, त्यांना कैद खाण्यात टाकलं. तर तुलसीदासजीनं तिथे हनुमंतरायाचा धावा केला, हनुमान चालीसाचा पाठ केला, तर 40 दिवसात हनुमानजीला तुलसीदासजीला त्या कैदेमधून बाहेर काढण्यात आलं होतं. कारण ज्या राजानं तुलसीदासजीला कैद करून ठेवलं, हनुमानजीचा धावा करणारे तुलसीदासजी 40 दिवस धावा करत होते. रोज 100 वेळा यह सतबार पाठ कर जोई छूट ही बंदी महासुख होई. म्हणजे बंदीवासातून त्यांची सुटका झाली 40 दिवसात. काय झालं 40व्या दिवशी, ज्या राजानं त्यांना कैदखान्यात टाकलं होतं सगळी वानरच शिरली त्याच्या राज्यामध्ये, उलथापालत करायला लागली, सगळा गडबड गोंधळ. वानराला पाहून घाबरतात माणसं. आता एका घरावर 20-20 वानर चढल्यावर काय घरातली माणसं घराच्या बाहेर निघतील का, असली गडबड झाली. म्हणून हनुमान चालीसा हा फार प्रभावी आहे, पण त्याचं आपल्याला बेनिफिट मिळावं, आपल्याला फायदा व्हावा, लेकरू हुशार व्हावं, याच्यासाठी सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30. 6:30लाच का म्हणायचं त्याचं कारण विचारू नका, फक्त प्रयोग करून पहा. 100% तुम्हाला फळ मिळेल. कथा खूप ऐकल्या ताई, फक्त ऐकून सोडून नाही द्यायच्या, याचं फळही तुम्हाला मिळालं पाहिजे. ही कथा आपल्या सर्वांना फलदायी ठरणार आहे. परिवर्तन होईल. 40 दिवसात गुण येईल तुम्हाला, 40 दिवसात. पण 40 दिवस सातत्यानं ह्या गोष्टी करायच्या. काही जर फरक जाणवला तर पुढं सातत्यानं या गोष्टी करत राहायच्या. असो, आता आपण रामकथेला पुढे घेऊन जाऊ. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसां महापातक नाशनम. एक पत्नी एक वचनी एक बाणी. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं चरित्र आपण पाहणार आहोत. कथेला आरंभ करण्यापूर्वी सर्व महिला माता वर्गाचं कौतुक. तुम्ही तुमच्यासाठी टाळी वाजवून घ्या एकदा. आता सांगते, तुम्ही तुमच्यासाठी तुम्हाला का टाळी वाजवायला सांगितली, तर मी काल बोलले तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र घालून या. तुम्ही शब्द सांभाळला आणि सगळ्या महिला माता वर्ग पिवळ्या रंगाचं वस्त्र घालून आल्या. तुम्हा सगळ्यांना रामरायाचे खूप आशीर्वाद, खूप आशीर्वाद. तुमच्या सगळ्यांचं कल्याण असो. आता आज पिवळ्या रंगाची साडी घातली, उद्या हिरव्या रंगाची घालून यायची, बरं का.
रोज एक रंग मी सांगणार आहे तुम्हाला. एखाद्या वेळेस बोलता बोलता मी जरी विसरले तर तुम्ही आठवण करून देत जा मला. उल्हास पाहिजे आपल्यामध्ये, उल्हास. अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला आहे. काय आनंद झाला सगळ्या देशाला, मातीला. बोलणं ऐका, देशाला आनंद झाला नवल नाही. यूट्यूबला काही लोकांनी पाहिलं असेल, ज्या जटायू न राम कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलं, त्या जटायूच्या जातीतले पक्षी सध्या अयोध्येवर घिरट्या घालतात. काय म्हणायचं या गोष्टीला? यूट्यूबला पहा तुम्ही. म्हणजे रामाच्या मंदिराचा आनंद माणसांना झाला नवल नाही, पशु पक्ष्यांना सुद्धा झालेला आहे. हा, शांतता राखून बसून घ्या, शांतता राखा. तर सर्व महिलांचं कौतुक, सर्व पुरुष भाविकांचं स्वागत आहे, कौतुक आहे. कथेचे मुख्य श्रोते हनुमानजी. त्या हनुमानजीला आपण कथा मंडपात बोलवू. सर्वांनी प्रेमानं म्हणा, आई हनुमंत बिराजी, 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 आई राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता राम
परम मंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी पवित्र अवीट सुरस गोड श्रीरामायण कथा। या रामकथेमध्ये आपण काल प्रवास करत होतो। शिवकथा ही रामकथेचं प्रवेशद्वार आहे आणि आपण काल पाहिलंय शिव आणि सती दोघे जण कथा ऐकायला गेलेले आहेत। शंकरानं भक्ती भावानं कथा ऐकली। सती मातेनं ऐकली नाही। सती मातेनं संशय घेतला आणि रामाची परीक्षा घ्यायला आली। शंकर भगवान सांगत होते, सती जायचं असेल तर दर्शनासाठी जा, परीक्षा घ्यायला जाऊ नकोस। का? देव हा काही परीक्षेचा विषय नाहीये, देव हा प्रतीक्षेचा विषय आहे। देवाची वाट पाहावी लागत असते, देवाचा पेपर घ्यायचा नसतो कधी, परीक्षेचा विषय नाही। मंदिरात कुठे अगरबत्त्या लावल्यात का? मंदिरातल्या अगरबत्त्या पण बंद करा। सती माता देवाची परीक्षा घेण्यासाठी रामरायाच्या जवळ आली, पण सीतेचं रूप धारण केलं। चूक काय केली? सीतेचं रूप धारण केलं। बरं, एवढं रूप असं सुंदर मेकअप केलेलं, सगळा शृंगार केलेला। आता जी बाई चोरी गेली, जिची चोरी झाली, ती जर परत वापस आली तर ती 16 शृंगारात येईल का? रडलेली, दुःखी असलेली, उदास झालेली, केस विचकटलेले, अशा अवस्थेत येईल ना? पूर्ण शृंगार करून कशी समोर येईल? ती चूक झाली। आणि सती माता समोर येते। माता समोर आली की भगवान पाठ दाखवतात, झाडाला मिठी मारतात। लक्ष्मणजी चुकले। दादा, अरे रडतोस काय? आपली आई आली। भगवान बोलले, लक्ष्मणा, ही आपली आई नाही, ही लक्ष्मणजी म्हणतात, दादा आपली वहिनी आली आहे। भगवान सांगतात, लक्ष्मणा, ही आपली वहिनी नाही, ही आपली आई आहे। आई दचकली माता सती। भगवान कसं ओळखलं? आई, शंकर आणि मी वेगळे नाहीत। मी शंकराचं भजन करतो तर शंकर माझं भजन करतात। शंकराचं काय चाललंय ते मला कळतंय, माझं काय चाललंय ते शंकराला कळतं। ही लीला आहे मा, हे सत्य नाहीये, हे नाटक आहे। हे जगाला दाखवण्यासाठी, लोकांना जगण्याचं ज्ञान मिळावं। एका पतीनं आपल्या पत्नीवर किती प्रेम करावं कलियुगात, कारण येणाऱ्या काळात लोक निर्दय होत जाणार आहेत। पूर्वीच्या लोकांना जेवढी माया होती ती आताच्या लोकांना राहिली का? खरं बोला लोगाव, पूर्वी जी माया होती ती आता राहिली का? नाही। शहरात तर माणूस मेल्यावर रडण्यासाठी भाड्यानं लोक आणतात। रडू संपलं का? पैसा समोर, सगळ्या सुखसुविधा आहेत, खायला चमचमीत आहे, फिरायला गाड्या आहेत, बँकेत भरपूर बॅलन्स आहे। आता रडायचं काय कारण आहे? प्रेमच नाही। माणसाचं प्रेम माणसावर नाही राहिलेलं, पैसा आणि प्रतिष्ठेवरती। अजून ग्रामीण भाग बरा आहे, खेड्यापाड्यात तर दया, माया, प्रेम, वात्सल्य या गोष्टी पाहायला मिळतात। पण शहरामध्ये जसं घरांचं शहरीकरण झालंय, कॉन्क्रिटीकरण झालंय, तशी माणसाची मन सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटची झालेली आहेत। दुरावस्था आहे शहरामध्ये। बोलण्यातला भाव समजून घ्या। भगवान म्हणतात, भगवंतानं ही लीला केलेली आहे, नाटक आहे। पत्नीसाठी रडतायत म्हणजे येणाऱ्या काळात किमान पत्नीवरती प्रेम असावं, माया असावी, तिच्याशी खोटं नाटक जगून आणि पत्नीनं सुद्धा आपल्या पतीच्या बाबतीत एकनिष्ठ राहावं। जी सीतामाई रावण चोरून घेऊन गेलाय, आता तिनं पाहिलं होतं समुद्राच्या पलीकडे हा रावण मला घेऊन आलाय।
आणि रावणाकडे काय कमी होतं? लंकेचा राजा होता, तिला म्हणत होता माझी पत्नी हो. असाही या राम सीतेला वनवास होता, पण सीता माईनं निष्ठा सोडली का? एवढ्या समुद्राच्या पलीकडे माझा पती कशाचा येतोय, हा चुकीचा विचार आईच्या मनात आला का? सीतामाई काय बोलली? माझे राम येतील आणि मला घेऊन जातील. किती मोठी श्रद्धा आहे. स्त्रीचं वर्णन केलंय बरं कुठे कुठे. काय स्त्रीचं वर्णन केलंय? धनवंत पुरुषाला पाहून स्त्री काय करते, म्हणजे त्याच्या पुढे पुढे करते. पण सीतामाई धनवान रावणाला पाहून आपली जागा त्यांनी सोडली नाही, म्हणून तर सीतामाईचा पतिव्रता धर्म सफल झाला. किती किती त्यांची निष्ठा आहे. त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की एवढ्या दूर राम येतील का नाही, पण आपल्या पतीवर किती विश्वास, किती श्रद्धा आणि किती समर्पण आहे. हे पतिव्रता नारीचं लक्षण आहे की माझा पती येणार आहे मला घेण्यासाठी. जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने, सिया राम की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, सर्वांनी म्हणा सिया राम जय जय राम, टाळी वाजवून सर्वजण म्हणा सिया राम जय जय राम. जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. हरि अनंत हरि कथा अनंता, कहहि सुनहि बहु विधि सब संता, राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी, राम सिया राम जय जय राम, 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 सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवंतानं तुमच्या आमच्यासाठी लीला केली की कलियुगातल्या लोकांनी निष्ठेनं राहावं, एकमेकाशी श्रद्धेनं राहावं. आणि खरं सांगते मी तुम्हाला, खरंच रामायणाचा प्रत्येक घरात जर पाठ झाला, प्रत्येक शिकलेल्या पुरुषानं आणि स्त्रीनं जर रामायणाचा खरा अभ्यास केला, तर सत्य सांगते मी तुम्हाला, घटस्फोट नावाची गोष्ट घराघरातून निघून जाईल. घटस्फोटच होणार नाही जर रामायणाचा अभ्यास केला तर.
माणूस कशासाठी जागा सोडतो? पैसा आणि प्रतिष्ठेसाठी, त्याच्यासाठी जागा सोडतो. पण रामायण शिकवतं जागा सोडू नका, आहेत त्याच सुखानं राहा. आता भले तुम्हाला पैसा आणि प्रतिष्ठा भेटणार नाही, पण जेव्हा मरताल ना तेव्हा तुमचं नाव सगळ्यात सुंदर उंच स्थानी असेल आणि तुमचा आदर्श लोकांसाठी असेल. लोकांच्या अंतःकरणात तुमची जागा होईल. अरे बाई साधीच होती बरं, बिचारी सरळ होती पण सज्जन होती. अरे जगावं तर त्या बाई सारखं असं म्हणतील लोक आपल्याला. म्हणतील अरे माणूस साधाच होता पण नीतिमत्तेनं चांगला होता, वाणीमध्ये त्याच्या सत्यता होती, कुणाकडे वाकड्या नजरेनं सुद्धा पाहत नव्हता. भले जिवंत असताना मान कमी मिळेल पण मेल्यावर तुमचा नक्कीच गौरव झाल्याशिवाय राहणार नाही, तुमची लोक आठवण काढल्याशिवाय राहणार नाही. रामायण जर आपण अभ्यासलं ना तर घटस्फोट होणार नाही. लग्न झालेल्या मुलीचे फोन येणार नाहीत सासरून, आई माझी सासू खूप मला त्रास देते, म्हणणारच नाही ती तुम्हाला जर तिनं खरंच रामायणाचा अभ्यास केला तर. मायबाप वृद्धाश्रमात जाणार नाही ज्यानं रामायणाचा अभ्यास करेल तो. अरे तर माय बापासाठी लेकरू वनवासाला गेलंय पण माय बापाला विरोध केला नाही. आता माय बापाला काढून देतात, हाकलून देतात घराच्या बाहेर, स्वतः लाखाच्या बंगल्यात राहतात बायकोला घेऊन. आणि ज्यांनी बंगला बांधला ते रस्त्यावर भीक मागत फिरतात. रामायणाच्या अभ्यासाची गरज आहे. आणि खरंच लोहगाव मध्ये जो हा सप्ताह घडवून आणला, तुम्हाला भागवतही ठेवता आलं असतं, तुम्हाला शिवपुराण ठेवता आलं असतं, तुम्हाला देवी भागवत ठेवता आलं असतं, संत कथा ठेवता आली असती, अजून कुठली कथा ठेवली असती, पण तुम्ही रामायण घडवून आणलंय. आणि पहा ना तुम्ही जे करताय ते बरोबर करताय याचे साक्ष देण्यासाठी 22 जानेवारीला आता याच वर्षात राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम. याचा अर्थ आहे तुमच्या या कार्यक्रमाला सद्बुद्धी घालणारा किंवा आयोजकांच्या बुद्धीला प्रेरणा देणारा भगवान राम आहे. ही रामाची प्रेरणा आहे. आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांसाठी टाळी. रामाची लीला आहे. पत्नी चोरी केली, झाडांना मिठ्या मारतात. सती माता चुकली. आई ही लीला आहे. सती माता वापस गेली पण शिवजीनं ओळखलंय माझी सती सीता झाली, म्हणजे तिनं माझ्या आईचं रूप धारण केलं. आता हिनं माझ्या आईचं रूप धारण केलं म्हणजे हिचं ना माझं नातं आता बदललंय. माझी आई झाली, आजपासून तुझा आई म्हणूनच मी स्वीकार करणार. पत्नीत्वाचा संबंध त्यागलाय शिवजीनं. डाव्या भागाचं जे सतीचं आसन होतं ते काढलं, समोर टाकलं. जे ध्यान लावून घडवून गेले शिवजी ध्यानामध्ये, डोळेच उघडायला तयार नाहीत. ध्यानामध्ये घडवून गेले. हजारो वर्ष झाले. काही दिवसांना आकाश मार्गे विमानांची ये जा चाललेली होती. शिवजी ध्यानातून बाहेर आले. सती माता म्हणते, स्वामी ही विमानं कुठे निघाली, कुठे चालली आहेत ही विमानं? विमानं कुठे निघाली? शिवजीने सांगितलं, सती तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे आणि तुझ्या वडिलांच्या घरी जो यज्ञ आहे त्या यज्ञामध्ये या सर्व देवदेवतांना बोलावलंय. सती म्हणते, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे आणि आपल्याला निमंत्रण पत्रिका सुद्धा आली नाही. सती बोलली, मग मी जाऊ का स्वामी? नाही सती, बिना निमंत्रण काही ठिकाणी जायचं नसतं. जिथे मारामारीचा प्रसंग आहे तिथे किती जरी बोलावलं तरी जायचं नाही. जिथे लग्न आहे अशा ठिकाणी पत्रिका असेल तरच जा. तुम्हाला पत्रिका नाही, तांदूळ नाही, मूळ वाटी नाही आणि उगीच पैठणी घालून निघालात
बरं, तुमची सोन्याचे दागिने लॉकरमध्ये ठेवलेले होते, शेजारणीचे घेतले तुम्ही घालायला, लग्नात गेलात पण तुम्हाला पत्रिकाच नाही, बोलावलंच नाही, गेलात लग्नाला, किती भारी पैठणी घातली तरी तुम्हाला कुणीच भाव देणार नाही. का? तुम्ही निमंत्रणाविना गेलात, तिथं तुम्हाला कुणी खाणार नाही आणि तुम्हाला कुणी न विचारल्यामुळे लग्नातला बासमती तांदूळ सुद्धा तुम्हाला गोड लागणार नाही. लग्न प्रसंगी निमंत्रण असेल तरच जा. हा, जिथे भगवत कथा चालू आहे, ईश्वराचं चिंतन चालू आहे, तिथे बोलवायची गरज नाही. तिथे तुम्ही मनानं या, कारण ही आपल्या उद्धाराची जागा आहे. लोहगाव मध्ये सप्ताह चालू आहे, गावातल्या लोकांना मूळ वाटी पत्रिका द्यायची काही गरज आहे का? इथं तुम्ही मनानं यायचं, कारण हा तुमच्या गावचा कार्यक्रम आहे. ही रामकथा प्रत्येक घरातल्या माणसाचा याच्यात सहभाग पाहिजे. पंचकृषीतल्या लोकांनी सुद्धा न बोलावता यावं का? रामायण म्हणजे आपल्या जगण्याचा, जीवनाचा, जन्माचा विषय आहे, म्हणून ऐकण्यासाठी यावं. ही आपल्या उद्धाराची जागा आहे. सती 4 ठिकाणी मनानं जाता येतं बघ. भगवत कार्यात भक्ताला, गुरुच्या घरी शिष्याला, मित्राच्या घरी मित्राला आणि माय बापाच्या घरी पुत्राला मनानं जाता येतं. सती म्हणते मला पण तेच म्हणायचं, माझ्या वडिलांचं घर आहे तिथे मला विचारण्याची काय गरज आहे? मला जाऊ द्या. नको जाऊ सती. सतीला खूप जावंसं वाटायचं का? आकाश मार्गे सतीच्या बहिणी, चंद्राला 27 पत्न्या होत्या, त्या सगळ्या सतीच्या बहिणीच होत्या. तर सगळ्या देवस्त्रिया जाणीवपूर्वक कैलासावरनं जायच्या की यांना कळावं, यांना बोलावलं नाही ना आम्हालाच बोलावलं म्हणून. आपल्यात नाही का हे विधावे असतात? एखाद्याच्या घरी जर लग्नाचा कार्यक्रम असेल आणि सख्खे भाऊ, पण मोठ्या भावाच्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे आणि मोठ्या भावानं पोराच्या लग्नाच्या कार्यक्रमात छोट्या भावाचं नावच टाकलं नाही पत्रिकेत. असतं ना असं खेड्यापाड्यात, म्हणजे छोट्याचं नाव टाकायचं नाही, त्यांना लग्नात सहभागी करून घ्यायचं नाही. भांडणं त्यांचे, कुठं बांधाचे भांडणं, कुठं बायको म्हणजे जावाचे भांडणं, त्यातून त्यांचं बिघडलेलं. पण ज्यांना हळदी कुंकवाला बोलवले असतं ना, बांगड्या भरायला, सवसनं जेवायला, त्या बाया फार विचित्र असतात बरं. त्या काय करतात म्हणजे तिथं तर जायचं ना तुम्हाला बांगड्या भरायला, तर नीट तिकडंच निघा ना. जाताना जिला बोलवलं नाही का तिच्या घरी बसून जाणार, चहा पिऊन जाणार, अगोदर तिच्या घरी जाणार. हक्का पत्रिकेत तुमचं नावच दिसलं नाही, आमची भांडणं आहेत. असं असतं का? पण कुठं भावकी आहेत तुम्ही? भावकीला सोडून लग्न कुठं गोड वाटतं का? किती येऊ द्या ना पाहुणे रावळे, पण आपल्या घरातलं माणूस असल्याशिवाय गोड दिसतं का? बरं, जे त्यांनी जे केलं ना ते बरोबर नाही केलं पहा, असं नाही करायला पाहिजे. हिलाच बोलणार म्हणजे. पण जाऊ द्या, तुमचाही मुलगा लहानाचं मोठं होईल, तुम्ही पण नाव टाकू नका पत्रिकेत. आणि निघाली कुठं? तिकडं वर बांगड्या भरायला, आणि आग कुठं लावायला लागली? इकडं पेटवायचा कार्यक्रम करते. आपल्या आजूबाजूला पहा, माणसाचं जीवन विस्कळीत कधी होतं माहिती आहे तुम्हाला? आपल्याला काहीच माहित नसतं की आपल्याबद्दल कोण काय बोलतं का, पण काही अशी माणसं असतात ते कुठून काहीतरी ऐकून येतात आणि आपल्या कानात बॉम्ब टाकतात. बॉम्ब. तुम्हाला ते असं म्हटलं बरं का, हे मधले चमचे आहेत ना, ह्या चमच्यांना अगोदर हाकलून लावा तुम्ही, तर तुम्ही सुखी होता. हे चमचे ठेवायचेच नाही जीवनामध्ये. तुम्हाला हे असं म्हटलं आणि तुम्हाला ते तसं म्हणलं, ह्यानं असं केलं आणि तुमच्याबद्दल असं बोलत होते, ह्यांचं ऐकलं का आपलं चांगलं काम मागे राहतंय. आपला वेळच त्या वाईट गोष्टीच्या चिंतनामध्ये जातो. हे आम्हाला असं का बरं बोललं असेल, मी काय बरं केलं त्याचं, मी तर कुणाचंच काही केलं नाही, ह्या विचारात माणूस जातो. पण अगोदर या चमच्यांना काय करा, हाकलून लावा. अजिबात कुणालाच मध्ये आपल्या जवळ, मला हे कुणी काय तुमच्याबद्दल कोण काय वाईट बोलतंय ते तुम्हाला कुणी सांगायला येऊच देऊ नका. का? आज म्हणजे अशी कुणाचीच हिंमत नसते की एखादा माणूस आपल्याबद्दल वाईट बोलतो पण तो दूरच बोलणार, समोर येऊन कोणाची बोलायची ताकद नाही. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं. हा, समोर एखाद्या वेळेस कुणी जर आलं तर खरंच तुमचं चुकलं असेल तर मान्य करा, चूक नसेल तर त्याला सांगा बाबा ह्यात काही मी दोषी नाहीये, पण समोरासमोर. पण त्याचा अगोदरच ताणतणाव, टेन्शन घेऊ नका. लोकांची सवय आहे.
बाई इथे एक बोलणार तिथं जाऊन म्हणणार बांगड्या भरणार, तुम्ही तुमच्या छोट्यांना नाही बोलवणार तेच बरं केलं. काय त्यांचे तोंड, म्हणजे इकडे एक बोलायचं आणि तिकडे एक बोलायचं. स्त्रियांचा स्वभाव आहे, काही लोकांचा स्वभाव आहे. पण सती मातेला वाटतंय की मी जावं माझ्या आई वडिलांच्या घरी. महादेवाचा शब्द डावलून माता सती निघाली आणि आली तिथं वडिलांच्या यज्ञामध्ये. सगळ्या देवांना पूजेचं स्थान होतं, पण महादेवाला पूजेचं स्थान नाही. या गोष्टीचं वाईट वाटतंय आणि सती आपल्या वडिलांना समजावून सांगते, बाबा महादेवाशिवाय हा यज्ञच पूर्ण होऊ शकत नाही. दक्ष महाराज म्हणतात, सती त्या महादेवाचं कौतुक तू माझ्याजवळ करू नको. अगं ब्रह्मसभेमध्ये सगळे माझा सन्मान करतायत आणि हा तुझा पती खाली बसला. मला प्रजापती पद प्राप्त झालं तर याला चांगलंच नाही वाटलं. सगळे उठून माझं कौतुक केले आणि हा खाली बसला. बाबा महादेव जिथे बसतात तिथे त्यांना समाधी लागते. तुमच्यावर ते कुठे त्यांना वाईट वाटलं म्हणून उभे नाही राहिले असं काही नव्हतं. त्याची बाजू घेऊन तू सफाई देऊ नको सती. अगं माझंच चुकलंय. त्या मरकट लोचन स्मशानात राहणाऱ्या महादेवाला मी तुला दिलंय, दे सोडून त्याला नेऊन राहा माझ्याकडे. काय शिकवतोय बाप पुरीला? महादेवाला सोडून दे आणि माझ्याकडे येऊन राहा. जगातल्या कुठल्याच बापानं आपल्या लग्न झालेल्या मुलीला असं शिकवायचं नाही, अजिबात शिकवायचं नाही. लग्न झालं बस, ते लेकरू आता परक्याचं धन आहे, आपली ती पाहुणी आहे. लग्न झालेली मुलगी सासरमध्येच गोड दिसते, माहेरात गोड दिसत नाही. जुनी लोक उगीच म्हणत होते का बाई आता लग्न झालं बस तुझं मेलेलं तोंडच आम्ही पाहणार, असं पाहणार नाही. आलीच जर माहेरला तर 4 दिवस पाहुण्यासारखी ये, पाहुणी म्हणून राहा आणि पाहुणी म्हणून वापस जा. याचा अर्थ काय? जुन्या लोकांना, आता काही लोक म्हणतात दीदी आमचं लेकरू ज्या घरात दिले त्या घरातली माणसं अतिशय विचित्र आहेत, आमच्या मुलीला त्रास देतात, तिला छळतात, तरी पण आम्ही तिला सासरमध्ये सोडायचं का? त्यांच्या 100 वेळा पाया पडा, 10 वेळा त्यांना समजावून सांगा. अजून काय लागतंय 10-5 रुपये घे, पण आमच्या लेकराला सुखात ठेव, विनंती करा त्यांना. आणि एवढं करूनही जर सासरच्या लोकांनी आपल्या मुलीला नीट सांभाळलं नाही, तिला माहेरात जर हकलूनच दिलं आणि तिला सासरला जर घ्यायला आले नाही, तिच्यासाठी जर सासरचे दरवाजे बंद झाले, तर एक काम करा, मायबाप तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तिला एवढं शिकवा, एवढं शिक्षण द्या. किंवा ती जर शिक्षणात पुढे गेली नाही तर तिला कुठला तरी व्यवसाय, कुठला तरी उद्योग, कुठलं तरी काम तिला तिच्या पायावर उभं करा. कारण तुम्ही काय आयुष्याचे सोबती नाहीत तिचे. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या पाठीमागे भाऊ भाऊजाईच्या हाताकडे तिला पाहायची वेळ नाही आली पाहिजे, एवढं तिला स्वावलंबी बनवा. आणि हे तुम्ही केलं तरच तुमच्या आत्म्याला शांती आहे, नाही तर तुमच्या आत्म्याला सुद्धा शांती नाही. पण जगातल्या कुठल्याच बापानं आपल्या मुलीला असं शिकवायचं नाही, बाई दे सोडून तुझ्या सासरीला येऊन राहा माहेरात, नाही. दक्ष चुकलाय, सती दे सोडून महादेवाला. सती मातेनं कान दाबले. सती माता सुज्ञे. सती माता म्हणते, बाबा महादेव तर माझा श्वास आहेत आणि महादेवाशिवाय मी क्षणही जगू शकत नाही. ते माझे जन्मजन्मीचे पती आहेत. एक वेळ बाबा तुमच्यापासून मिळालेला देह सोडून देईल, पण महादेवाला मी सोडू शकत नाही. शिव है शक्ती, शिव है भक्ति, शिव है मुक्तिधाम, शिव है ब्रह्मा, शिव है विष्णु, शिव है मेरे राम. ऐसी सुबह आए आए न ऐसी शाम, ऐसी सुबह आए आए न ऐसी शाम.
है शिव का, शिव की छवि बसाई, प्यासी आत्मा बन के गोगण शिव शरण में आई। मन मंदिर में वास है शिव का, शिव की छवि बसाई, प्यासी आत्मा बन के गोगण शिव शरण में आई। शिव के ही चरणों में पाया, शिव के ही चरणों में पाया मैंने विश्राम। ऐसी सुबह न आए, आए न ऐसी, ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम। जिस दिन जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी आए न शिव का नाम, ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम हो। तेरी खोज में ना जाने कितने युग मेरे बीते, अंत में काम क्रोध मत हारे हे भोले तुम जीते। तेरी खोज में ना जाने कितने युग मेरे बीते, अंत में काम क्रोध मत हारे हे भोले तुम जीते। मुक्त किया तूने प्रभु मुझको, मुक्त किया तूने प्रभु मुझको, शत शत है प्रणाम। ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम, ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम। जिस दिन जुबां पे मेरी, जिस दिन जुबां पे मेरी आए न शिव का नाम, ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम हो। ऐसी सुबह न आए, आए न ऐसी शाम, जिस दिन जुबां पे मेरी आए न शिव का नाम। बाबा मी शरीर सोडे, योग अग्नीमध्ये लीन होत असताना सती मातेची इच्छा आहे की जन्मोजन्मी मला महादेवच पती मिळावे। वासना माझ्या ताईंनो ही जन्माला कारण असते। मरत असताना जी आपली वासना आहे ना, तर ती मरताना जी वासना असते त्याच्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो। जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जड भरत राजा हरिणी गर्भा गेला न घाला तो घातला वासनेने। जड भरत राजा हरणाच्या गर्भाला का गेला होता? हरिण का झाला होता? तर हरणाचं कसं होईल मरताना, त्याला हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, एकच ध्यास लागला। काशीमध्ये एक मोठे महाराज होते, बरं संत होते, विद्वान, खूप मोठे त्यांचे शिष्य होते। त्या महाराजांच्या दर्शनाला एक वयस्कर आजीबाई यायची आणि आजी रोजच म्हणायची, बाबा शेवटचा काळ आहे, आयुष्याचा उतार काळ, जरा सावध राहा बरं, आता चुकता। महाराज म्हटले, आई माझं पूर्ण आयुष्य तारुण्य माझं समजदारीत गेला, तर म्हातारपणात काय चुकणार आहे?
तरी म्हातारी रोज यायचे माझे, बाबा सावध राहा बरं, सावध राहा, कुठं फसताल सांगता येत नाही, सावध राहा. बाबांची मरणासन्न अवस्था, जागेवर पडलेले चमच्यानं तोंडात दूध सोडायचे. शिष्य खूप भेटायला यायचे महाराजांचे, कुणी मेवा, कुणी मिठाई, काय काय भेट वस्तू घेऊन यायचे. एक शिष्य होता साधा भोळा, तो म्हटलं गुरुजींना कोणी कपडे आणले, कोणी सोन्याचे दागिने आणले, कोणी काजू बदाम आणले, कोणी काय आणलं, कोणी काय आणलं, मी नेमकं काय आणू. बाजारात गेलो आणि एक चांगली चप्पल घेऊन आलो. बाबा ही माझी चप्पल तुम्हाला भेट म्हणून. गुरुजी बोलले, बेटा आता मी चालणंच होत नाही माझ्याच्यानं, चप्पलचा काय उपयोग आहे. नाही म्हणे बाबा, माझी एवढी तर भेट स्वीकार म्हणे, देऊन ठेवून देते देवळीमध्ये, समोरच्या देवळीमध्ये ती चप्पल ठेवली आणि महाराज शेवटचा श्वास घ्यायला लागले. पण शेवटचा श्वास घेताना मनात आलं, चप्पल डोळ्याला दिसली ना, आणि सगळं झालं पण एवढी चप्पल पायात घालायची राहिली. अशी वासना मनात निर्माण झाली, महाराज मेले. ज्या महाराजांना मुक्ती मिळणार होती त्यांचा पुन्हा जन्म झाला. कुणाच्या घरात? एका चर्मकाराच्या घरात. चर्मकाराच्या चांभाराच्या घरामध्ये जन्म झाला. जन्माला आल्याबरोबर मागच्या जन्माचं ज्ञान होतं, कारण भक्ती खूप झालेली होती. लक्षात आलं आपण काय चूक केली ती. आजी सांगतच होती, बाबा सावध राहा, चुकताल बरं का, सावध राहा, चुकताल बरं का. म्हातारी सांगतच होती पण आपल्याला कळालं नाही. आता म्हणे, आता हे जीवन शरीर वाढवायचं नाही. आईचं दूध पिले नाही जन्माला आल्यापासून, ते छोटे बाळ दूधच पिले नाही, फक्त रडत होते. त्याच काशीनगरी जन्म झाला होता. त्या आजीला कळालं एक बाळ खूप रडतंय. ती गेली आजी भेटायला, तर तिनं ओळखलं हे मागच्या जन्मातले महाराज आहेत, आता जन्म घेऊन आलेत म्हणे. आजीनं बाळाला मांडीवर घेतलं आणि सांगितलं, महाराज ओळखा मला, मागच्या जन्मात मी तुम्हाला सांगत होते सावध राहा, सावध राहा, चुकताल, सावध राहा, पण तुम्ही ऐकलं नाही. आणि आता जन्माला आलात आणि दूध पिणार, फक्त रडतात. तुमचं मला माहिती की तुम्हाला असं वाटतं की हे शरीर मी संपवतो, पण अशी चूक करू नका. आता जर तुम्ही आत्महत्या करायचा प्रयत्न केला, आईचं दूध न पिणं म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं आहे, तर पुन्हा वेगळ्याच फाशामध्ये फसताल. लगेच महाराजांना मागच्या जन्माचं ज्ञान होतं. छोटंसं बाळ रूपातले ते महाराज हसले आणि आईचं दूध पिले. ते बाळ हळूहळू लहानाचं मोठं झालं. कुणाची कथा आहे ही? तर ही संत रोहिदास महाराजांची कथा आहे. तेच छोटंसं बालक भक्ती करत करत जेव्हा नावारूपाला आलं, तर संत रोहिदास नावानं ते जगविख्यात झालं. आणि त्या संत रोहिदासाला संत मीराबाईंनी गुरु करून घेतलं. तर मीराबाई म्हणतात, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, 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 पायो जी मैंने राम रतन धन पायो. संत मीराबाईंचे गुरु बनले. पण रोहिदास महाराजांचा जन्म कोणत्या कारणानं झाला? मरताना चप्पलमध्ये जीव गुंतला म्हणून. चर्मकाराच्या घरात जन्म झाला. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माझ्या ताई दादांनो, सती मातेची वासना आहे, जन्मोजन्मी मला महादेव पती मिळावेत. तीच सती माता हिमालयाच्या पोटी पार्वती रूपानं जन्माला आली, महादेव मिळावेत म्हणून नारदजीनं सांगितलं, राजा ही तुझी मुलगी अतिशय भाग्यवान आहे बघ, पण हिच्यामध्ये काही त्रुटी आहेत, काही दोष आहेत. म्हणजे काय? हिला जो पती मिळेल ना,
त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला कोणी मित्र नाही, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही. तसा तुला जावाई मिळणार आहे. असला जावाई, सासूबाई तर टेन्शन मध्ये झाल्या. कारण ज्या जावायला राहायला घर नाही, अंगावर कपडा नाही, तशा पोराला मुलगी द्याल का तुम्ही? लोहगाव देणार का? मग तुम्ही नाही म्हणतात, मग सत्य पार्वती आईची आई कशी तयार होणार आहे? कुणाला वाटतंय का की असा जावाय स्मशानात जाऊन बसतो, अंगावर कपडा नाही, त्याच्या आजूबाजूला कुत्रे मांजर फिरताय, 4 घरी भिक्षा मागून आणतो आणि त्याला घर नाही, त्याला गाडी नाही, त्याला बंगला नाही, काहीच नाही, त्याच्या अंगावर सोन्याचे दागिने नाही, त्याच्या गळ्यात साप, कानात विंचव, असला जावाई पटेल का तुम्हाला? नाही. मैना माता म्हणतात असल्या जावायला पोरगी देणार नाही मी. पण माता पार्वतीच्या लक्षात आलं हे सगळं वर्णन महादेवाला लागू होतंय. माता पार्वती विचारतात, माता पार्वती म्हणतात गुरुजी असा पती मिळण्यासाठी मला काय करावं लागेल? म्हणजे तपश्चर्या करावी लागेल. तपश्चर्या हिमालयाच्या पहाडामध्ये गेल्या आणि माता पार्वतीनं घोर तपश्चर्या केली. तपश्चर्या कशासाठी? तर तपश्चर्या एवढ्याच कारणासाठी की महादेव मला पती मिळावेत. माता पार्वतीची तपश्चर्या चालू होती. इकडे शिवजीला सुद्धा सती गेल्यापासून सारखं ध्यानमग्न असायचे. देवदेवता विनंती करायचे, भगवान लग्न करा, लग्न करा. मग शिवजीनं सांगितलं सप्तऋषींना जा, पार्वतीची परीक्षा घेऊन या, ती लग्नासाठी तयार आहे का? माता पार्वती तपश्चर्या करत होते, तिथे सप्तऋषी आले आणि सप्तऋषीनं माता पार्वतीची परीक्षा घेतली. माते कुणासाठी एवढी तपश्चर्या करतेस? म्हणे मला महादेव पती मिळावेत, याच्यासाठी मी तप करते. सप्तऋषी म्हणतात अगं ज्या महादेवाला प्राप्त करायचंय त्याला राहायला घर नाही आणि तसला पती तू स्वीकारणार? माता पार्वती बोलल्या घर नाही ते बरं आहे, फरशी पुसायचा ताणच नाही. घर असेल तर फरशी पुसावं लागेल, झाडून काढावं लागेल, कलरिंग करावं लागेल, धुवावं लागेल वर्षातून 1-2 वेळा. घर नाही ना, खूप चांगलंय, फरशी पुसायचा ताण नाही. एक ऋषी बोलले आई तुला काही कळतं का ग? काय? अगं त्याच्या अंगावर कपडा सुद्धा नाही, पण खूप छान, कपडे धुवायचा ताणच नाही. एखाद्याच्या घरी मुलगी लग्न करून आपण पाठवताना मायबापाला काय काय अपेक्षा असते? पोरीला कपडे धुवायचा ताण नसावा, भांडे घासायचा ताण नसावा, स्वयंपाक करायचा ताण नसावा, फरशी पुसायचा ताण नसावा. अशा घरात आपली पोरगी आपण द्यायची. माता पार्वती म्हणतात मायबाप तर हे सुख पाहत असतात, त्याच्या अंगावर कपडा नाही म्हणजे मला कपडे धुवायचा ताण नाही. अगं दागदागिने तर काहीच नाहीत, सोन्याचं लॉकेट सुद्धा नाहीये, गळ्यामध्ये साप घालून फिरतय. म्हणे सोनं नाही, खूप चांगलंय, म्हणजे चोरांनी यायचा प्रश्नच नाही. चोरांनी धन चोरून नेल्यावर परत रडत बसावं लागतंय. आणि तो गळ्यातला साप आहे ना, तो साप असल्यानंतर तिथं कुणाची हिंमत यायची? कुणीच येऊ शकत नाही. माते फिरायला गाडी सुद्धा नाही, म्हणे डिझेल टाकायचं टेन्शनच नाही, किती भाव वाढू दे डिझेलचा. डिझेलचे भाव वाढले म्हणून आंदोलन करायची गरज नाही, डिझेल टाकी फुल करायची गरज नाही, काहीच ताण नाही. अगं सगळं खरं झालं आई तुझं, पण 4 घरी भिक्षा मागतय आणि भिक्षा आणलेलं खातय. माता पार्वती म्हणतात स्वयंपाक करायचं टेन्शन नाही, आई तर खायचं. असाच पती मला पाहिजे. अगं तो जोगी आहे, म्हणे तो जोगी, तो योगी त्याच्यासारखी तपश्चर्या केल्यानंतरच मिळतो. कुणालाही कसा मिळेल तो? मी शंकराचीच होणार, दुसऱ्या कुणाला स्वीकारणार? की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, हाँ अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी.
मिलते हैं अनुरागियों को, नहीं मिलते हैं अनुरागियों को, शिव तो मिलते हैं बैरागियों को, शिव तो मिलते हैं बैरागियों को, मैं भी उनकी बैरागन बनूंगी, मैं भी उनकी बैरागन बनूंगी, अपने भोले की जोगन 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 बनूंगी। हरि बोल। नहीं मिलते हैं अनुरागियों को, नहीं मिलते हैं अनुरागियों को, शिव तो मिलते हैं बैरागियों को, शिव तो मिलते हैं बैरागियों को, मैं भी उनकी बैरागन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी। ठरवलंय माता पार्वतीनं स्वीकार करेल तर भगवान शंकराचा, इतर कुणालाही मी पतीच्या स्वरूपात स्वीकारणार नाही. महादेवापर्यंत निरोप गेला. माता पार्वती म्हणते लग्न करेन तर महादेवाशी, अन्यथा मरेन. शिवजी सुद्धा लग्नाला तयार झाले. आणि आता पाहता पाहता वऱ्हाड हिमालय नगरीकडे निघणार आहे. वऱ्हाड काय साधं आहे का महादेवाचं? सगळे देव देवता तर आलेच, पण जसं हिमालय जवळ आलं, देव फार चॅप्टर आहेत. चॅप्टर देवांनी काय केलं, महादेवाला मागे ठेवलं आणि त्यांना सांगितलं मी पुढे जाऊन व्यवस्था करतो. सगळे देव पुढे निघून गेले, महादेव एकटेच मागं. अरे म्हणे नवरदेवाला मागे ठेवलं आणि खुशाल वऱ्हाड पुढे गेलं. असं कुठं असतं का? काक भृशुंडी नावाचा देवाचा सेवक तो म्हणतो देवा त्यांचं काही चुकत नाही. म्हणे काय, कसं काय? म्हणे नवरदेव कुठं चिता भस्म अंगाला लावत नसतो, नवरदेव कुठं गळ्यात साप घालून लग्नाला जात नसतो. ज्यानं गळ्यात साप घातला असा नवरदेव जर बोहल्यावर उभं राहिला तर त्याला कोणी पोरगी पण देणार नाही. बरं नवऱ्यानं घोड्यावर बसावं, तुम्ही नंदीवर बसून निघाले. बैलावर बसलेला नवरदेव काय सत्कार करतील काय लोक आपला? महादेवाचा शृंगार कसा केला? महादेवानं गळ्यात साप, कानात विंचवाची कुंडल आणि नंदीवर बसले. लक्षात घ्या, घोडा हे कामाचं रूप आहे, तर नंदी म्हणजे बैल हे धर्माचं रूप आहे. शिवजी धर्मावर बसून लग्नासाठी निघाले, पण सगळे सोडून गेले. भोलेनाथ बोलले ह्या देवांच्या नको नादी लागायला, आपण आपलं ओरिजिनल वऱ्हाड बोलवू. पहिला फोन केला, हॅलो लोहगावला फोन लागलाय का? हो. तुम्ही म्हणाले इथं कोणी महादेवाचं वऱ्हाड? गाव तिथे स्मशानभूमी आहे आणि स्मशानात सगळे महादेवाचेच नातेवाईक आहेत. चला आपल्या लग्नाचा कार्यक्रम आहे. भूतांना एवढा आनंद झाला, मेकअप न करताच निघाले. आता मला एक गोष्ट सांगा, महादेव त्यांच्या लग्नाला भूत आली, त्यांना किती आनंद झाला असेल बरं? कारण भूतांना कोणी लग्नाला बोलावतं का? नाही. भूतांना कोणी लग्नाला बोलवत नाही. आणि पहिल्यांदा त्यांना कोणीतरी लग्नाला बोलावलं, न बोलावता बरंच वऱ्हाड जमा झालं आणि नाचायला लागले. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त
देवाच्या लग्नातलं वऱ्हाड आपल्याला नाचवायचं आहे आणि मध्यंतर सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्या आरोग्याचा विचार करता कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला याचाही त्रास असतो. तर सगळ्यांचा विचार करता सगळेजण उठून उभे राहा एकदा, कारण माझी कथा करताना पद्धत आहे मध्यंतर घ्यायचं. लोकांनी डोलावं, नाचावं, आनंदानं उड्या माराव्यात, भजन गावं. तुमच्या सगळ्यांकडनं आपण भजन करून घेणार आहोत. सगळ्यांनी उठून उभे राहा. पुरुष मंडळ लाजू नका, चला समोर या. पुरुष मंडळ सगळे बाबा या, लाजू नका, या पुढे या, या पुढे गुरुजी पुढे या, पण पुढे सर. राधे 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 श्याम मीरा रे, राधे 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 श्याम मीरा रे. जय हो. राधे 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 श्याम मीरा रे. पुरुष मंडळ पुढे या बाबा, या काका पुढे या. गोल करायचं, गोल करा, या गोल करा, गोल करा. वारकरी पाऊल घ्या, लाजू नका, कशाला लाजू नका. या गोल करा, या गोल करा मोठा. राधे राधे बोलो, राधे 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 बोलो, राधे 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 बोलो, राधे 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 बोलो, राधे राधे.
भाऊंसाठी जरा टाळी वाजवा सगळ्यांनी. वा वा.